हॅलो स्टुडंट्स, अपार आय डी कशी जनरेट करायची याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर अगोदर तुम्ही डिजिलॉकरमध्ये यायचं आहे. डिजिलॉकरचं अकाउंट तुम्ही ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्ड जो आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड 2-3 सेकंद लागतील त्याला. आधार कार्ड जो आहे तो अपडेट झाल्यानंतर तुम्हाला अपार आय डी भेटून जाईल. इथं पहा, तुम्ही पाहू शकतात रेशन कार्ड, जनरेशन्स, इन्कम सर्टिफिकेट सर्व काही इथं. तर मला गेट स्टार्टेड वरती जायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुमच्या जो सिम मध्ये आहे तो सिम तुम्ही प्रिफर करायची आणि 6 डिजिट पिन तुम्हाला जो आहे तो टाकायचा आहे, किंवा तुम्ही बायोमेट्रिक सुद्धा करू शकता. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ते सर्च मध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये सर्च करायचं आहे तुम्हाला. इथं पहा, इथं सर्च करायचं आहे APAAR अपार आय डी म्हणून येतं. तर तुमचे सर्व काही डिटेल्स येतात, ते डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहे. आयडेंटिटी टाईप मध्ये तुम्हाला नन करायचं आहे. नन केल्यानंतर गेट डॉक्युमेंट करायचं आहे, आणि गेट डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला अपार आय डी 5 सेकंद घेतं. 5-6 सेकंदामध्ये तुमचा अपार आय डी गो टू इश्यू डॉक्युमेंट, त्याच्यानंतर इथं अपार आय डी म्हणून येईल, तिथं तुमचा अपार आय डी जनरेट होईल. थँक्यू.